नमस्कार मंडळी. लँग्वेज टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. आपण सगळेच जाणतो की मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतीक आहे आणि हे जपण्याचं महत्वाचं काम मराठी शाळा करत आहेत. या शाळा केवळ शिक्षणाचं केंद्र नाहीत, तर त्या मराठी भाषा, साहित्य, इतिहास आणि संस्कृती हे सुद्धा जोपासतात. पारंपरिक मराठी शाळा महाराष्ट्रात तर आहेतच, पण आजच्या जागतिकीकरणाच्या युगात परदेशातही मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी अनेक मराठी शाळा स्थापन होत आहेत. या शाळांमधून केवळ भाषा शिक्षण दिले जात नाही, तर मराठी सण, परंपरा, साहित्य यांचाही समावेश केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभूमीशी जोडून ठेवतायत. अशाच मराठी शाळांपैकी एक महत्वाची शाळा म्हणजे दुबई येथील मराठी शाळा. ही शाळा मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत आहे. हे महत्वाचं काम करणाऱ्या या शाळेच्या संस्थापिका रश्मी लुकतुके आणि त्यांची सहकारी प्रचिती तलाठी यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. रश्मी लुकतुके यांनी 30 वर्ष शिक्षक म्हणून महाराष्ट्रात काम केलं आहे. विज्ञान, गणित आणि निसर्ग या विषयांची गोडी मुलांना लागावी म्हणून त्यांनी या विषयाचे क्लब उभारून शिक्षणात अभिनव प्रयोग केले. मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असावं असं त्यांना वाटतं आणि त्यासाठी त्या सतत विविध उपक्रम राबवत असतात. प्रचिती तलाठी या साहित्य सल्लागार असून त्यांना संपादक आणि मुद्रित शोधक म्हणून 15 वर्षांचा अनुभव आहे. भाषा, संस्कृती, समुदाय आपण जिवंत ठेवले पाहिजेत यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. तर रश्मिताई आणि प्रचिती यांच्याशी गप्पा मारूया आणि दुबई येथील मराठी शाळेचं काम त्यांचं समजून घेऊया. रश्मिताई, प्रचिती, शो मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद ललिता. धन्यवाद ललिता. रश्मिताई, पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. हा, हा. दुबईत मराठी शाळा सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कशामुळे मिळाली ते सांगा ना. प्रेरणा ऍक्च्युअली म्हणजे मी विज्ञानाची शिक्षिका, पण जेव्हा जेव्हा मी हम्म. दुबईमध्ये नातवंडांना वगैरे भेटायला यायची तेव्हा आमचं संभाषण असं एकतर्फी व्हायचं बऱ्याच वेळा. मोठा नातू तसा बोलत होता, पण धाकटी मात्र मराठीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं इंग्रजीमध्ये द्यायची. त्यामुळे असं वाटलं की कुठेतरी नाही नाही मराठीत त्यांना बोलता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट हम्म. म्हणजे दुबईत आता राहायला लागल्यानंतर सुद्धा बघितलं, मॉलमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा मॉलमध्ये हम्म. दोन मराठी माणसं कधीही मराठीत बोलताना मला दिसली नाही. इंग्रजी, फ्रेंच फ्रेंच भाषेत बोलतात, मल्याळी मल्याळम मध्ये बोलतात, तमिळी त्यांच्या भाषेत बोलतात. मराठी हम्म. माणसं मात्र इंग्रजी नाही तर हिंदी ह्या भाषात करतात. मग म्हटलं असं नाही, हे आपली भाषा आहे, आपल्या भाषेसाठी काहीतरी करायला हवं. आणि हे आता मोठ्यातल्या शक्य नाही, तर लहानांपासून सुरुवात करावी असा डोक्यामध्ये विचार आला. आणि त्याच्यासाठी तुला सांगते, माझी एक मैत्रीण संजीवनी पाटील आणि ती दुसरी मैत्रीण निकिता पाटील. संजीवनी पाटीलची मूळची कल्पना की आपण मराठी शाळा सुरू करूया. मलाही आवडलं, चला म्हटलं मराठी शाळा सुरू करूया. आणि मग निकिता, संजीवनी आणि मी असं आम्ही ठरवून शाळा सुरू केली. अरे वा, खूपच छान उपक्रम आहे आणि तुम्ही जे ऑब्झर्व केलं ते सुद्धा खरंच तसंच आहे वस्तुस्थिती. शाळा स्थापन करायची कल्पना आल्यापासून शाळा स्थापन करेपर्यंत आणि त्याच्या पुढेही हा प्रवास आम्हाला सांगाल? होय, अतिशय म्हणजे प्रवासच आहे हा म्हणायचा. तर पहिल्यांदा म्हणजे शाळेत आल्यानंतर पहिली ज्या शाळेची सुरुवात झाली ती 15च्या आसपास, 2015च्या आसपास झाली. आता ह्याच्यामध्ये पहिला दिवस म्हणजे पाटीवरती अक्षरशः मराठी शाळेचं नाव लिहिलं, मराठी शाळा दुबई, संस्कृती संस्कार भाषा. आणि मग त्या पाटीला फुलं आणि हे वाहून तिथे शाळा निकिता पाटीलच्या घरात पहिलं उद्घाटन झालं. अरे वा. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे शाळा जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष माझ्या घरामध्ये हॉलमध्ये चालली. तिथे मग मुलं वाढायला लागली, यायला लागली, मुलांचा रिस्पॉन्स, पालकांचा पण त्याच्यामध्ये सहभाग व्हायला लागला. म्हटल्यावर जागा जरा अपुरी पडायला लागली. तसं हॉल मोठा आहे पण तरी. मग आम्ही भारतीय दूतावासामध्ये गेलो, त्यांना सांगितलं की बर. असं असं आहे, तर शाळेसाठी आम्हाला जरा जागा मिळेल का, हॉल किंवा काहीतरी. त्यांनी ताबडतोब हो म्हटलं. आणि मग पुढे 2 वर्ष शाळा ही भारतीय दूतावासात सुरू झाली. त्यावेळेला शाळेच्या भारतीय दूतावासात मला वाटतं प्रचिती तू पण आली होतीस हो, है ना, रवींद्र गुजर यांना घेऊन. रवींद्र गुर्जरांना घेऊन.
तर तिथे सुरू झाली. मग तिथे फार असंच कोणालाही बोलवायचं, त्यांच्याबरोबर त्या मुलांबरोबर बसायचं, त्यांना अक्षरशः हाताला धरून अ आ इ ई वगैरे शिकवायचं. असा हा प्रवास सुरू झाला. चांगला प्रवास होता. पण मध्ये कोविड कोविड झाल्यावरती अर्थात दूतावासाने सांगितलं की मुलं आहेत, आम्ही ही सगळी घेऊ शकत नाही रिस्क, तुम्हाला बंद करायला लागेल. मग आम्ही म्हटलं आता बंद करायचं, मुलं शिकायला लागलेत, छान वाचायला लागलेत, पण जिद्द सोडली नाही. शो मस्ट गो ऑन ह्याच्याप्रमाणे ऑनलाईन शाळा सुरू केली. या ऑनलाईन शाळा सुरू करण्यामध्ये मी टोस्टमास्टरची सभासद होते त्यावेळेला, त्यामुळे तिथला अनुभव हा उपयोगी पडला. आणि मग निकिता पाटील आणि ह्या एक दोघी जणी आमच्या टेक सॅव्ही आहेत, त्यांच्या मदतीने मग ही ऑनलाईन शाळा सुरू झाली. मग आम्ही ब्रेक रूम घेतले. वर्ग आपले जसे वर्ग वेगळे वेगळे, ते ब्रेक रूम, ज्या मुलांचं कितपत प्रगती झाले त्याप्रमाणे त्या ब्रेक रूम मध्ये ती शिक्षिका शिकवायची. अशा तऱ्हेने चालू झालं. आणि आता सध्या सहयोगी आणि प्रचिती यांच्या संयोगाने आणि यांच्या सहकार्याने आणि गायडन्स आता एक नवीन प्रयोग आम्ही आणखीन शिक्षणामध्ये करतोय, ह्या मुलांना शिकवायला, मराठी शिकवायला. तर अरे असा वा, किती आतापर्यंत छान आहे. प्रवास आहे. पण दुबईतील मराठी भाषिक कुटुंबातील मुलांनी मराठी शिकावं हे तुम्हाला महत्वाचं का वाटतं? म्हणजे त्याचं महत्व तुम्ही कसं अधोरेखित कराल? भाषा संस्कृती ही भाषेमुळे टिकते, आणि भाषा कशी टिकते तर बोली भाषेमुळे टिकते. मग ही बोली भाषा आणि थोडंसं वाचणं लिहिणं हे जे आहे हे करायला पाहिजे. ह्याच्यातून मग ही संकल्पना सुरू झाली. आमच्या शाळेचं नावच असं आहे, संस्कृती संस्कार आणि भाषा. शाळा म्हणाल तर तुम्ही अशी काही सकाळी 7 ते 8, सकाळी 6 ते नंतर दुपारपर्यंत वगैरे अशी शाळा नाही, 4-5 तासांची. दर शनिवारी शाळा भरते आणि दर शनिवारी 2 तास शाळा भरते. आता सध्या ही शाळा फेस टू फेस झाली कोविड नंतर. आता सध्या तोही प्रयोग आता चालू आहे. तर तो जो आहे ना, संस्कृती संस्कार आणि भाषा ह्या दृष्टीने हे करायचा प्रवास सुरू केला. ओके, बर. प्रचिती, भारताबाहेर राहणाऱ्या मुलांनी आपली भाषा शिकावी किंवा बोलावी हा तुमचा आग्रह का आहे ते मला समजून घ्यायला आवडेल. रश्मी मावशी म्हटल्या तसं मीही इथे आता गेली जवळजवळ 10-15 वर्ष आहे. आणि प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट, जेव्हा मी माझं इंटरनॅशनल फेस्टिवल मधलं लिटरेचर मधलं काम असेल सगळं बघताना मला हा प्रश्न विचारला गेला की पण मग तुमची भाषा आम्हाला का नाही कानावर पडत? मल्याळम आमच्या कानावर पडते, म्हणजे ते निदान इंडियन आहेत आणि ते कुठली तरी एक भाषा आपापसात बोलतायत, किंवा 2 फिलिपिनो आहेत तगालॉग मध्ये बोलतायत, मग तुमची भाषा का नाही कानावर पडत? तेव्हा मला पहिली गोष्ट त्यांना समजावून सांगावी लागली की भारत इतका मोठा आहे की कुठल्याही 2 राज्यातली लोक एकमेकांशी हिंदी सोडून एका भाषेत बोलू शकत नाहीत. मग माझ्या भाषेचं वैशिष्ट्य काय हे जेव्हा विचारलं तेव्हा मी म्हटलं की वाचाल तर वाचाल. मी चक्क उठले, फळ्यावर लिहून दाखवलं आणि त्यांना म्हटलं तुम्हाला भाषा नको कळू दे, ती लिपी नको कळू दे, पण तुम्हाला पहिला आणि शेवटचा शब्द दिसायला सारखा दिसेल, वाचाल आणि वाचाल. आणि मग त्याच्यावरनं जेव्हा मी त्यांना पुढे समजावून सांगत गेले की माझी भाषा काय आहे, तेव्हा मला जाणवलं की माझी भाषा काय आहे हे मी लहानपणापासून शिकले, समजून घेतलं. माझ्या परिसराची भाषा होती म्हणून आज मी परदेशात सुद्धा अभिमानाने माझी भाषा काय आहे हे सांगू शकते. बरोबर. पण इथे जी मुलं इंडियन सिलेबस घेतात त्या मुलांनी हिंदी निवडलं तर त्यांना हिंदी येतं, बर. आणि नसेल तर मराठीचा तर दूर दूरपर्यंत शक्यता नाही. आणि खरं सांगायचं तर मी सुद्धा इथे आल्यानंतर पुन्हा एकदा मराठी क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी एक वाचक म्हणून करतच होते, पण संपादक म्हणून मराठीतलं काम मी सुरू केलं कोविड नंतर. आणि त्याच्यानंतर जसजसं अभ्यास करायला लागले तेव्हा लक्षात आलं की नाही, ही भाषा, कारण वाचन वाढलं, वाचन वाढल्यावर लक्षात भाषा संपली की विचार संपतात, विचार संपले की संस्कृती संपते, आणि संस्कृती संपलं की एक समाज संपतो. आणि आपला समाज आपल्याला जर पुढे घेऊन जायचा असेल, आपल्याला आपल्याकडच्या चांगल्या गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत मांडायच्या असतील, मग
पुढचा प्रश्न आला, मग अनुवाद केल्याने काय फरक पडतो? पण अनुवाद करण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या भाषेत काय आहे ते तर कळलं पाहिजे. बरोबर. मला मराठीच आलं नाही तर मी अनुवाद कशाचा करू? आणि म्हणून तो एक प्रयत्न सुरू होता की नाही, आपण मराठीसाठी काही करायचं. आणि रश्मी मावशींची आणि माझी ओळख 2017 पासून, 16 पासून. बर. म्हणजे मी माझा पहिला अनुवाद जेव्हा प्रकाशित केला तेव्हा रश्मी मावशी आवर्जून आल्या होत्या त्याला, हे आजही मला आठवतं. तर मग त्यामुळे त्यांच्याशी संपर्कात होते आणि मग पुढे अ, करूया आपण असं म्हणून मग आता आम्ही 3 महिन्याची एक कार्यशाळा सुरू केली. आणि त्याचा प्रतिसाद बघता आमचा आता असा विचार आहे की हे आपल्याला पुढे घेऊन जायचं आणि वर्षभर चालवायचं. अरे रश्मिताई, मराठी भाषेबरोबरच संस्कृती, इतिहास आणि परंपरा, हो तर याचा तुम्ही अभ्यासक्रमात समावेश केला आहे, हो. तर त्याबद्दल सांगा ना. आता भाषेमध्ये आता संस्कृती पहिली आपण म्हणतो, तर संस्कृती म्हणजे आपल्या सगळ्या ह्या परंपरा वगैरे आहेत, सण साजरे करतो. तर आम्ही हे सगळे जे दिवाळी, दसरा, नंतर संक्रांत, गुढीपाडवा हे सण साजरे करतो. दिवाळीमध्ये मुलांना एकत्र जमून फराळ सुद्धा करतो. मग फराळाची वेगवेगळ्या फराळाची नावं मराठीमध्ये ही सगळी, आणि मग तिथे ती खायची, कारण इव्हन ते सुद्धा त्यांना सांगायला लागतं. नंतर दसऱ्याला श्रीखंड पुरी, म्हणजे गंमत म्हणजे एक मुलगा असा होता की त्याला श्रीखंड कसं खायचं हे माहिती नव्हतं. तर त्याला ते दाखवायला लागलं, ते असं बोटाने खायचं, तर तो बोटाने असं चिकटून असं करायचं. मग पुरी घेऊन त्याला ते शिकवायला लागलं. मग केळीच्या पानावर वगैरे बसवून बाजूला त्या साध्या रांगोळ्या वगैरे करून आम्ही सगळ्या मुलांना जेवायला घालतो. त्यामुळे ते एक होतं. नंतर गुढी उभारली जाते, आणि मग त्याच्यानंतर हळूहळू घरात पण लोकांनी, पालकांनी गुढी उभारायला सुरुवात केली. आपोआप ना ते पसरत जातं. आणि तिळगुळ, आणि मग बाहेर मुलांना पार्क मध्ये घेऊन जायचं, पालक मुलं सगळे पतंग उडवतात. म्हणजे शाळा ही अशी असते. आणि मग ह्याच्यातनंच कारण काय होतं की नुसतं तुम्ही बसवून मुलांना लिहायला सांगितलं किंवा गुढीपाडव्याची माहिती सांगितली समजा, तर काही नाही, ते लक्षात नाही ठेवलं. पण त्या दिवशी जर शाळेत आल्या आल्या ती कडुलिंबाची एवढीशी चटणी लावली तोंडाला, मग सगळं छानपैकी जेवायला बसले, गुढी बघितली की ते बरोबर लक्षात राहत. आणि मग अशा तऱ्हेने असे आम्ही हे परंपरा आणि संस्कृती हे करतो. इतिहासाचं म्हणशील तर दुबईमध्ये शिवाजीचं वगैरे बरंच आहे. तर मग पोवाडा म्हणा बसवून घ्यायचा, किंवा त्यांच्याकडनं एखादं, आता सहयोगीच्या तर्फे आम्ही एक छोटं नाटुकलं पण सादर केलं, स्वराज्याची शपथ, आणि बाहेर सादर केलं, ते नुसतंच नाही, आणि त्याची प्रॅक्टिस ऑनलाईन. तर हे असं. आणि मग जेव्हा जेव्हा टिळकांचा टिळक, सावरकर, नंतर इव्हन विवा शिरवाडकर, ह्या सगळ्यांची माहिती, आणि ऑनलाईन असताना त्याचे आम्ही पॉवर पॉइंटचे सगळे केले होते, आणि मग ते मुलांना दाखवले. काही शब्द जे सावरकरांनी मराठीत आणलेले आहेत, तर ते सोपे शब्द मुलांकडून करून घेतले. म्हणजे अशा तऱ्हेने हे पण इतिहासात जमत, म्हणजे सगळं ते एकूण हे करतो. नंतर उपक्रम, आमचे उपक्रम जर म्हणजे आता सगळ्यांना आवडतात ते. त्यातला एक आम्हाला आठवतोय तो उपक्रम, मी 1-2 सांगते तुला. संत, महाराष्ट्रातले संत, मग ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, जनाबाई, या सगळ्यांची एकेकानी प्रत्येकाला सांगितलं तुम्ही निवडा. त्यांनी निवडल्यानंतर त्यांनी त्याची माहिती पालकांकडनं घेतली, आणि मग त्याप्रमाणे तो ड्रेस किंवा हे करून येऊन त्या 4 वाक्य बोलायची, प्रत्येकाला 1-2 मिनिटाचा वेळ. आणि अशा तऱ्हेने सगळ्यांनी त्या ह्याच्यामध्ये भाग घेतला, त्यामुळे ते आपोआप ते सगळं होतं. तर ते नंतर किल्ले घेतले होते एकदा, महाराष्ट्रातले किल्ले, नंतर महाराष्ट्राची वाद्य, असे वेगवेगळे उपक्रम आणि प्रकल्प घेतले की त्यातून मुलांना त्या संबंधीची शब्द भांडार पण वाढतं, माहिती मिळते, आणि मग मुंबईत गेल्यानंतर, भारतात गेल्यानंतर किल्ले बघणं हे सुरू होतं. त्यामुळे त्याचा खूप असं हे प्रकल्प वगैरे आम्ही राबवतो. त्याच्यानंतर भाषेचं म्हणशील तर एकतर मुळाक्षर शिकवतोच, पण पहिल्यांदा सुरुवात आमची जी होते ती शाळेची श्लोकांनी सुरू होते. मराठी श्लोकांनी सुरू होते, नंतर सरस्वतीची प्रार्थना, त्याच्यानंतर मग जनगण मन असतं, आणि मग शाळा सुरू होते. ती शाळा सुरू झाली की पहिल्यांदा संभाषण, अरे तू काय केलं शनिवारी, किंवा मागच्या आठवड्यात काय, किंवा काय झालं शाळेत, काय झालं, मग ते मराठीत सांगायचं.
मग थोडे त्यांचे इंग्रजी शब्द येतात पण ते चालवून घ्यायचे आणि काही वेळेला आपण ते मराठीत बोलायचं, पण उगाच त्यांना दुरुस्त नाही करायचं, बोलू दे. मग निदान एक काहीतरी त्यांचे मराठीतलं हे येतं, क्रियापद येतं, एखादा शब्द नाही येणार. पण आमचे स्पोर्ट्स होते. अरे वा, मग काय शाळेमध्ये काय तुमच्याकडे स्पर्धा होत्या का, असं म्हटलं की दुसऱ्या वेळेला तो स्पर्धा हे शब्द वापरतो. तर बरोबर. असं तरी मी संभाषण घ्यायचं एक 5 ते 10 मिनिटं. त्याच्यानंतर मग आमच्याकडे लिहायचं, अक्षरं गिरवायची, वाचायची. एक तर आमचे मोठे फलक होते, त्याच्यामध्ये अ आ इ सगळं होतं आणि मग ते वाचायचं. अर्थात आता ते मला सहयोगीकडनं कळलं की काहीतरी ऍ आणि ऑ वगैरे त्याच्यामध्ये घातलेलं आहे, तर ते नव्हतं मला. मग तो आता आमच्याकडे आम्ही आता ते इन्क्लूड केलं ह्याच्यामध्ये. कारण पूर्वी आपल्या म्हणजे जुळाक्षर वर्णाक्षरामध्ये ए ऍ ऑ नव्हतं, त्यामुळे ते आता आहे. ते झालं. मग त्याच्यानंतर ही भाषा जी आहे, भाषेमध्ये ऐकणं हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे आणि काय होतं, गोष्टीमध्ये मुलं रमतात. त्यामुळे कधी आमच्यापैकी शिक्षकांपैकी काही शिक्षिका गोष्ट ऐकवायच्या आणि मग त्याच्यावरती मग काहीतरी आम्हाला जे पाहिजे शब्द, की हा मग तो कुठे गेला होता, तळ्यावर म्हणजे तळ किंवा हे असं जे शब्द आपल्याला पाहिजे त्याच्यावरती प्रश्न विचारायचे आणि मग सांगायचं की लक्ष द्या म्हणजे बघूया कोणाला उत्तर येत आहे. त्यामुळे ते एक होतं. आणि गोष्ट मग कधी कधी युट्यूबवरच्या गोष्टी दाखवायच्या, ते पण मुलांना मजा येते. आणि मग गाणं, कुठलं तरी एखादं गाणं, ससा तू ससा आणि हे अशी सगळी लहान मुलांची गाणी, ते गाणं एक घ्यायचं. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही मुलांना थोडासा खाऊ देतो. म्हणजे फळं किंवा असं पिझ्झा किंवा असं काही नाही, वेफर्स नाही, तर फळं किंवा मग शेंगादाणे, फुटाणे असं द्यायचं की ते कुरमुरे सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे ते द्यायचं. पण ते द्यायच्या आधी, आणि तो खाऊ म्हणजे मुलांना ते छान आवडतं ना, मग ते द्यायच्या आधी, शाळा संपता द्यायचं आणि तेव्हा द्यायच्या आधी सगळ्यांनी बसून वदनी कवळ म्हणायचं. वदनी कवळ म्हटलं की ते खाल्लं की शाळा संपली. अशी शाळा आहे, मजेची शाळा आहे खरं तर. मजेची शाळा आहे, मजेत शिक्षण असं म्हणता येईल. आणि ते लक्षात राहतं ना, लक्षात राहतं. हा, कंटाळून नाही जात मुलं म्हणजे. कंटाळून नाही जात. आणि यायचं म्हणजे यायचा पालकांकडे मुलं हट्ट करतात. अरे वा, हो, एखाद दिवशी पालकांना वेळ नसला तरी त्यांचा हट्ट असतो, नाही मला शाळेमध्ये जायचंय. आणि याचंच एक छोटं उदाहरण मी सांगेन की आताच आमची 3 महिन्याची आम्ही कार्यशाळा सुरू केली. एक छोटी मुलगी आहे, नुकतीच 4 वर्षाची झाली असेल आणि अजून 2 छोटे आहेत 4.5 वर्षाचे. आणि हे 3 सगळ्यात छोटे आमच्या वर्गातले. आणि सुरुवातीला आल्यानंतर अत्यंत शांत, पहिला 1 महिनाभर खूप शांत होती ही मुलं. आणि आता ती रुळली आणि आता त्यातली ती जी छोटी 4 वर्षाची आहे ती आईला म्हणते की घरी गेली शाळेतनं की आता मला आ गिरवायचंय आणि आता मला शाळेत जायचंय. आठवडाभर एकच, कारण ती अजून नर्सरीत किंवा डे केअर मध्ये जात असेल, त्यामुळे तिच्या डोक्यात हे आहे की मला मराठी शाळेत जायचंय. आणि आता ही 3 मुलं आमच्या वर्गातली सगळ्यात जास्त म्हणजे तुला ऍक्टिव्ह आणि सांगते, बोल बोल. मला वाटतं आमच्याकडे जी मुलं आहेत ना, ती मुलं 4 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत राहतात. आणि म्हणजे 12 वर्ष राहत नाहीत, पण 12 वर्षापर्यंतची मुलं असतात. 3 वर्ष साधारणपणे मुलं राहतात, छोटी आहेत ती जास्त राहतात. पण 3 वर्षामध्ये ही मुलं, 3 ते 4 वर्षामध्ये ही मुलं लिहायला शिकतात आणि वाचायला शिकतात, बोलायला शिकतात, बेसिक बोलायला अगदी आरामात शिकतात. त्यामुळे तो फायदा होतो. आणि ह्याच्यासाठी आम्ही जो अभ्यासक्रम वापरतो तो बालभारती, आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा आहे ना, बालभारतीची पुस्तकं आहेत, पहिलं आणि दुसरं पुस्तक हे घेतो आणि त्याच्यावरनं सुरुवात करून मग पुढे जातो. आणि मध्ये छोटी छोटी एखादी परीक्षा पण घेतो. पण परीक्षा म्हणजे कसं, आता जसं 4 वर्षाची मुलं आहेत तर त्यांना काही तेवढं लिहिता वगैरे येत नाही, मग त्यांना चित्र दाखवायचं ढगाचं, ते शिकवलेले शब्द असतील त्यातलं, आणि मग हे काय आहे, ढग, कमळ वगैरे, मग हे पुढे सांगू हे काय आहे, मग तू तेवढ्या अ लिहून दाखव. तेवढे लिहून दाखवलं तरी झालं, त्या मुलाला एकदम ए किंवा स्टार. बरोबर. मी विचारणारच होते की एखादा विशिष्ट अभ्यासक्रम तुम्ही ठरवलाय तुमच्या शाळेसाठी का, म्हणजे तो मुद्दाम विकसित केला
कसं म्हणजे हा केलं ते? म्हणजे आधी आता बालभारतीची ही 2 पुस्तकं आम्ही वापरतो. हं, आणि विकसित केला म्हणशील तर आम्ही जरा मेथड्स जरा थोड्या वेगळ्या वापरतो. हं, म्हणजे जेव्हा आम्ही इन पर्सन शाळा घेतो तेव्हा आम्ही जे आम्हाला जी पाहिजेत अक्षरं, त्या अक्षरांचं असं टांगलेले आमच्याकडे फ्लॅशबोर्ड सारखे ते टांगून ठेवायचे. मुलं अशीच हां, आल्यानंतर असं बघत जातात. ते एक. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे साईट वर्ड्स जे आपण म्हणतो. हो. तर इंग्रजीमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा इज हा आपल्याला स्पेलिंग नाही वाचायला लागत. अँडचं स्पेलिंग हं, नाही वाचायला लागत. वी जस्ट गो ऑन हां, रिडिंग. तसंच मी, तू, माझं, त्याचं, तिचं, हे जे शब्द आहेत ना, हे शब्दच हं, त्यांना बघितल्याबरोबर कळले पाहिजेत. त्या वाचनात फार हं, वेळ झाला. ते शब्द असे लिहून ठेवायचे. ते असे नाही ते बघतात ते आणि हे. तर हं, हा हं. सगळा प्रयोग तिथे चालू असतो. अरे वा. छान. नंतर काही वेळेला म्हणजे जेव्हा इन पर्सन आम्ही आधी माझ्याकडे वगैरे घेत होतो किंवा हं, तिथे तिथे असे शब्दांचे एक मिक्सअप करून ठेवायचं. आणि मग एका ग्रुपला बर. सांगायचं चला तुम्ही हे यातनं शब्द तयार करा. मग ते ते बघून हं, उडून ते बघून बराबर ओळखून आणि जो गट पहिल्यांदा करेल तो जिंकला. जिंकला. आणि त्याला खाऊ खूप म्हणजे जो मस्त. काय खाऊ असेल तो एक्स्ट्रा खाऊ द्यायचा. ते बक्षीस. अच्छा. हेच बक्षीस. त्यामुळे मग ते असे जरा आम्ही थोडं थोडं डेव्हलप केलं ओके. ओडी किंवा हे बर. म्हणून. हं. पण बाकी साहित्य तसं कारण एक तर ठेवायचं कुठे हा प्रश्न. हो. त्यामुळे मग जागेचा हे आहे ना. आणि हं, त्यामुळे हं. ते ठीक चालतं हे असं छोटं छोटं ठीक. काहीतरी करत असतो. बर. प्रचिती, मला तुला विचारायचंय की दोन तीनदा रश्मिताईंनी उल्लेख केला की सहयोगी बरोबर काम करून तुम्ही काहीतरी विकसित करताय. तर सहयोगी म्हणजे काय आणि त्याबद्दल आम्हाला सांग. सहयोगी ही भाषा क्षेत्रात काम करणारी संस्था आहे आणि साहित्यिक सल्लागारी करते. हं, आता 2017 साली ही संस्था पुण्यात सुरू झाली. योगेश नांदुरकरांनी सुरू केली आणि हं. त्याच्यानंतर आता उल्का पासलकर आणि योगेश नांदुरकर हे दोघं पुण्यातनं बघतात. त्या दोघांचा या क्षेत्रातला 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. आणि लॉकडाऊनच्या काळात मी त्यांना जॉईन झाले. ओके. आणि मी खरं तर त्यांच्याकडे शिकण्यासाठी गेले होते, कारण मराठी मुद्रित शोधन म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये प्रूफ रिडिंग हं. म्हणतो, हो. ते मला शिकायचं होतं. कारण माझं पुस्तक केलं तेव्हा मला हं, हे लक्षात आलं होतं की काही काही शब्द चुकलेत. हं. आणि मग हं. कुठेतरी ते हे होतं की नाही, आपल्याला जर चुका दिसतायत तर त्या आपल्याला दुरुस्त करता आल्या पाहिजेत. बरोबर. म्हणून मग मी मुद्रित शोधन शिकले. त्याच्यानंतर हं. माझ्या पब्लिशरनी मला सांगितलं की ई बुक करायचं तर कमीत कमी 8 महिने लागतील. आणि ओ. टेक्निकली मी इतपत साऊंड आहे की मला हे कळत होतं की एवढा काळ नाही लागणार. पण ते कसं हं, करायचं हे मला येत नव्हतं. हं, मग ते मी सहयोगीत शिकले. आणि मग ते शिकल्यानंतर त्यांनी मला विचारलं की आमच्याकडे कामात थोडंफार काम आहे, तर तू करशील हं, का? ते शिकणाऱ्या त्यांच्याकडनं शिकून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक जर तुम्ही सराव करत असाल तर ते संधी देतात. हं. मी म्हंटल ठीक आहे, आवडेल मला करायला. मग काम करायला सुरुवात केली. मग करायला सुरुवात केल्यानंतर मी संपादन शिकले, संपादनाची कार्यशाळा केली. कारण सहयोगी ह्या अशा वेगवेगळ्या कार्यशाळा भाषा क्षेत्रात घेतं. अच्छा. बर. अनुवादाचं घेते. तर मी ते सगळं हा. करताना त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. मग कंटेंट हं, रायटिंग करायला सुरुवात केली सहयोगी बरोबर. कारण अ, भाषा म्हटलं की कंटेंटचा आत्माच आहे. हो. म्हणजे आम्ही काही वेगळं असं बरोबर. केलं नव्हतं की मुद्दामून अरे कंटेंट हं, रायटिंग मध्ये जायचं. पण लोकांची असलेली गरज लक्षात घेऊन मग कंटेंट रायटिंग सुरू झालं. हं, काम करण्याची गरज, आलेल्या कामासाठी योग्य व्यक्ती मिळण्यासाठी ह्या सगळे कोर्सेसचं ट्रेनिंग सुरू झालं. हं, पुस्तकाचं शब्दांकन करणं, त्याचं लेआउट, त्याचं एडिटिंग, प्रूफ रिडिंग, म्हणजे एखाद्याला स्वतः पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर त्याचं बोट धरून त्याला लेखक होण्यापर्यंत हं. सगळा प्रवास सहयोगी घडवतं. आम्ही ओके. प्रकाशन करत नाही, पण सेल्फ पब्लिश ज्याला बर. करायचं त्यांना लागणाऱ्या हं. सगळ्या सोयी देतो. राईट्स ओके. मॅनेजमेंट करतो. आणि लेखन प्रकाशित झाल्यानंतर पुढे काय हा जो प्रश्न असतो त्यासाठी काम हो. करतो. ओके. आणि आता काही पुस्तकांची कामं पाईपलाईन मध्ये आहेत आणि आता इंग्लिश एडिटिंग प्रूफ रिडिंग मी करते. हं. आणि असं करताना हळूहळू मग सहयोगीचं दुबई ऑफिस आम्ही सुरू केलं. अ, त्याला आता 2 वर्ष झाली, 2 सव्वा 2 वर्ष अरे. झाली. आणि मग बर. त्याच्यात मी इथे काम करतो. इथलं ऑफिस मी बघते आणि बर. इंडियातलं ऑफिस ते दोघं सांभाळतात.
वा. बरोबर कारण तुम्हाला त्याच्यात जर करिअर करता येणार असेल, कुठल्याही हम्म. गोष्टीचं गणित हे शेवटी पैशाशी येऊन थांबतं. हो. मी जे काही शिकणार आहे त्याच्यातनं माझी उपजीविका चालणार आहे का, त्याच्यातनं मला काही इन्कम मिळणार आहे का, या दृष्टीने जे सगळं होतं, तर ते जर त्याच्यासाठीचे तुम्ही ॲव्हेन्यू ओपन केले हम्म. तर या गोष्टी पुढे जातील. आता माझ्या एवढ्यातल्या बरं. एवढ्यात बोलण्यात अनेक इंग्लिश शब्द येऊन गेले आणि माझं सबकॉन्शियस माइंड असं मला सांगतंय की अरे नाही, तुझ्या बोलण्यात इंग्लिश शब्द येत आहेत. बरोबर आहे. सवय झाली तर आपल्याला आता. सवय झाली सवय आहे, झाली. बरोबर मी आहे. गेली 15-16 वर्ष इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिवलमध्ये काम केलं. इंग्लिश वाचायला हो. मराठी वाचायला सुरुवात नव्याने मी करून एक 10 हो. वर्ष झाली. बरोबर. ते 32 वय, या वयात मी इंग्लिशच वाचलं गेलं. असं झालं ते. खरं. रश्मिताई, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुमचा विज्ञानातला अनुभव आहे आणि तुम्ही अनेक त्याच्यात तुम्ही जे क्लब तयार केले, हो. म्हणजे त्याचं शिक्षण व्यवस्थितरित्या देण्यासाठी, तर त्याचा तुम्हाला इथे कसा उपयोग झाला मराठी शाळेसाठी, ते मला ऐकायला आवडेल. विज्ञानाचा उपयोग म्हणशील तर खरं म्हणजे विज्ञान काय शिकवतं, तर प्रत्येक विज्ञान म्हणजे विशेषत्वाने दिलेलं ज्ञान, म्हणजे अनुभवाने हम्म. आलेलं ज्ञान. त्यामुळे हे जेव्हा एक्सपेरिमेंट वगैरे करायची मुलं, तेव्हा त्यांना बरोबर ते कॉन्सेप्ट किंवा ती कल्पना संकल्पना समजायची. तसंच हम्म. इथे मराठी भाषा ही नुसती तुम्ही हे करून नाही चालणार, काहीतरी त्यांना हम्म. अनुभव द्यायला पाहिजे. म्हणजे हे अनुभव हम्म. देणं, म्हणजे हे प्रकल्प वगैरे जे सुरू केले, ह्याचं मूळ माझ्या मते त्या विज्ञानात आहे. त्याच्याशिवाय हम्म. म्हणजे डोक्यामध्ये आलंच नसतं. तर ते हा. एक आहे, म्हणून त्याचा खूप उपयोग झाला. आणि हा. गणित म्हणशील तर एक सिस्टमॅटिक हे हम्म. ह्याच्यानंतर हे ह्याच्यानंतर हे ह्याच्यानंतर हे करायचंय. तो ही जी शिस्त गणितामुळे लागते ती तिथे लागली. कारण बऱ्याच वेळेला बरोबर. सगळेजण म्हणतात की तुमचा A+B आणि ह्याचा फॉर्म्युलाचा पुढे काय तुम्हाला उपयोग होतो. उपयोग होतो. हा जो लॉजिकल थिंकिंग आहे की ह्याच्यानंतर मला हे या मुलांना शिकवायचंय, हे करायचंय, तर त्याच्यासाठी ह्याचा उपयोग होतो. त्यामुळे हम्म. त्याचा ते शिस्तबद्ध डिसिप्लिन जी आहेत ती दोन, हम्म. त्याचा उपयोग इथे झाला. ती सवय लागली, मनाला सवय लागते आणि मनाला बुद्धीला. सवय लागते, मनाला सवय लागते. प्रचिती, भाषा आणि तिचं महत्व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पार्श्वभूमीवर तू कसं अधोरेखित करशील? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी लोकांना पटकन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हे लक्षात नाही येणार. जरी आपण मराठी भाषेतनं शिकलो तरी मराठीत हम्म. आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहितीये. हो, मराठी मराठीत माहितीये, बरोबर. तर आता लोकांना कळेल की मी उत्तराकडे येते मी काय तुझ्या. देतेस? काय हो. देते? अ, आहे म्हणजे आर्टिफिशियल, आता मी कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द न वापरता लोकांना पटकन सवयीचा असलेला शब्द वापरते. कारण हो. माझ्यासाठी महत्वाचं आहे की आपण काय करतो आणि कशासाठी करतो. हो. तर निश्चितच. बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी भाषा संपेल का, तर नाही संपणार. लोकांचं हम्म. म्हणणं बरोबर आहे की मला काय करायचंय, मला ड्राफ्टिंग येऊन मला आता काय, आता मला AI सगळं लिहून देत आहे. पण त्या AI ला सांगावं लागतच आहे ना अजूनही. अजून AI या लेव्हलला गेलं नाहीये की ते तुमच्या मनातले विचार ओळखेल आणि ते तुम्हाला कागदावर उमटवून देईल. बरोबर. त्यामुळे तुम्हाला त्याला जर सांगायचंय आणि तुम्हाला योग्य उत्तर त्याच्याकडनं अपेक्षित असेल तर योग्य शब्दात सांगितलं पाहिजे. हम्म. आणि योग्य शब्दात सांगण्यासाठी तुम्हाला भाषा आली पाहिजे. हम्म. आणि मग भाषा ती मराठी असेल, इंग्लिश असेल, तमिळ असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, कुठलीही असेल. बरोबर. आत्ता इंग्लिशवर भर आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप इंग्लिशमध्ये झालंय. आपल्याकडे कम्प्युटर हम्म. सायन्सची भाषा इंग्लिश आहे. पण हम्म. आता जर बघायला गेलं तर AI सुद्धा अनेक वेगवेगळ्या भाषातनं सपोर्ट करतंय, काम करत. तयार हो. होतंय, काम करतंय. अलेक्सा तुम्हाला मराठीतनं उत्तरं देतेय. हम्म. स्पीच टू टेक्स्ट तुम्ही मराठीतनं करताय. हे सगळं बरोबर. जर तुम्हाला पुढे अजून चांगल्या पद्धतीने घेऊन जायचं असेल तर तुम्हाला भाषा यावी लागेल. तर हम्म. AI तुम्हाला देणारी उत्तरं ही अजून चांगल्या दर्जाची असतील. हा एक भाग झाला. AI सगळ्यात मोठं एक काम आता, मी मध्ये एक आर्टिकल वाचलं त्याप्रमाणे, हम्म. ज्या भाषा नष्ट होत आहेत
एआयच्या साहाय्याने त्या भाषा जिवंत करणं, त्यातलं कल्चर आणि तो सगळा डेटा एकत्र करण्याचं काम आता सुरू आहे. अरे बर. त्यासाठी प्रामुख्याने अशा भाषा निवडल्या गेल्यात की जिथे त्या भाषा बोलणारे 100 पेक्षा कमी लोक आहेत. अच्छा. आणि विचार करा, ते 100 लोक जर संपले तर ती भाषा संपली, त्यांची संस्कृती संपली, त्यांचं जे काही असेल ते सगळं संपलं. आज आपल्याला कोरकू येत नाही म्हणून कोरकू आदिवासींचं निसर्गाबद्दलचं असलेलं ज्ञान आपल्याकडे आलं नाही. एआयच्या बरोबर. माध्यमातून ते ज्ञान आपण आपल्या सगळ्या जगाला देऊ शकतो. बरोबर. ह्या ज्या सगळ्या जगभरात वेगवेगळ्या ट्राईब्स आहेत, त्या ट्राईब्स मध्ये असलेलं निसर्गाचं जे अत्यंत गूढ, अद्यापपर्यंत माणसाला आपल्याला न उलगडलेलं जे ज्ञान आहे, ते आपण हं. पुढे देऊ शकतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः, किंवा मारुती चित्तमपल्ली, किरण पुरंदरे ज्यांनी वाचलेत, त्यांना हे लक्षात येईल की निसर्ग तुम्हाला संकेत देतो, यावर्षी उन्हाळा किती असणार आहे, यावर्षी पावसाळा कसा असणार आहे. हं. पावसाळ्याची चाहूल ही आपल्याला कॅलेंडर बघून नाही लागत किंवा वेदर रिपोर्ट बघून आता आता लागायला लागली. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला निसर्गच सांगतो. पण या सगळ्या गोष्टी, हे सगळं ज्ञान ते ज्या लोकांकडे आहे, ते जर पुढे घेऊन जायचं असेल तर एआय त्याला सपोर्ट करू शकतं. आणि जसजसं एआय वाढेल त्याप्रमाणे माणसाला कुठेतरी, म्हणजे हे माझा एक अंदाज आहे, मी अंदाज वर्तवण्यासाठी त्या मनाने माझं वय, माझा अनुभव लहान आहे. पण मला असं वाटतंय की पुढे जाताना जसजसं आपण मशीनवर अवलंबून राहू, तस तसं हं. आपल्याला माणसाला माणसाशी होण्याची, संवाद साधण्याची गरज वाढणार आहे. बरोबर. मशीनच्या इकडे जाऊन कदाचित आपल्याला संवादाची ओढ जाणवणार आहे आणि ती ओढ हं. भाषा पूर्ण करू शकेल. जर भाषा आली नाही तर आपण एकमेकांशी संवाद साधणार नाही. आणि आत्ता जे आपल्याला मानसिक आजार दिसत आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवरनं डिप्रेशन येणं, अगदी सहज रागाने परिसीमा गाठणं, आणि ह्यासारख्या गोष्टी ह्या कदाचित वाढतील, कारण बरं. मशीन दुष्परिणाम आहेत. जर भाषा संपली तर आपण आणि मशीन ह्याच्यात फरक राहणार नाही, आणि मग टर्मिनेटर हे आपल्या आयुष्यातच आपल्याला कदाचित दिसेल. बरोबर. वा, खूप छान सांगितलंस आणि मी पूर्णपणे सहमत आहे तू जे म्हणतेस ते, की हा मशीनकडे ओढा जितका वाढेल तितका खरंय. अवघड होणार आहे सगळं. आपापसातला हं. संवाद संपेल. संवाद संपेल. संवाद संपेल, तो संपू नये म्हणून भाषा तर आवश्यक आहेच. तर प्रश्न हाच की आता मी पण एआय असंच म्हणते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स भाषेसाठी काय काय करू शकतं. म्हणजे आता आपण मराठी शाळेचं उदाहरण घेतलं. मराठी भाषेसाठी म्हणजे मी कुठल्याही भाषेसाठी म्हणेन की बर. एआय हे आपल्याकडे व्हर्च्युअल रियालिटी गॉगल्स यायला लागलेत. मुलांना त्याचं क्रेज, त्याची क्युरिओसिटी वाढायला लागली. त्याचा वापर हो. करून का नाही आपण मुलांना भाषा शिकवायची, की खेळता खेळता. मे आता मुलं काय करतायत, युट्यूबला बघतातच आहेत. हो. पण जेव्हा ते युट्यूबला आपण बघतोय तेव्हा तुमच्या समोर आजूबाजूची व्यवधान आहेत. म्हणजे मग कोणीतरी आजूबाजूला काहीतरी करताय, तुम्ही चालू आहे आपलं समोर युट्यूब आणि तुम्ही काहीतरी करताय. पण व्हर्च्युअल रियालिटीचा गॉगल घातल्यानंतर तुम्ही त्या जगात जाताय. पूर्णपणे आता खरं. आता विचार करा, तुम्ही तो गॉगल घातलाय आणि गाणं चालू आहे, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. तुम्ही तो गॉगल घातल्यानंतर तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळतोय, तो अनुभव घेता येतोय की चॉकलेटचा बंगला. मग तुम्ही बंगल्यात जाताना समजा चॉकलेटचा बंगला आहे तर तिथे तुम्हाला शब्द पॉपअप झाले, चॉकलेट. किंवा पुढे गेलात की काय, आईस्क्रीमचे तुरे. हं. तुमचं इमॅजिनेशन तर आहेच त्याच्यात, कारण ही कविताच पूर्ण इमॅजिनरी आहे. आणि बरोबर. आजही आपल्या वयात सुद्धा आपल्याला आवडणारी आहे की असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आपण आपल्या स्वतःच्या घरासाठी असंच म्हणतो. आणि मग जर अगदी हे बरोबर. शब्द त्यांना तो अनुभव देता देता त्यांना दिसले तर हं. ते शिकू शकतील. इथे बरोबर. एआय काम करेल. तर आहे. आणि मला ते गॉगल्स एवढ्यासाठीच आवडतात की तुमचं बाकी सगळे काय, तुम्ही पूर्णपणे त्याच्यातच असता. तुमची त्याच्यात. आजूबाजूची बरोबर. व्यवधानं तुम्हाला दिसत नाहीयेत.
किंवा जे ब्लाइंड छोटे छोटे खेळ आहेत, म्हणजे आता काय, तुम्ही समजा तो गॉगल घातला आणि तुम्हाला सापशिडी दिसतीये, त्यातलं एक काय, एक प्याद तुम्ही आहे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर व्हर्च्युअली सापशिडी खेळताय. आकडे मराठीतले आहेत. आणि सापशिडी, मी आत्ताच नुकतंच वाचलं की सापशिडी हा खरं तर, म्हणजे आता हे खरं खोटं पुन्हा एकदा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरच वाचण्यात आलं, पण सापशिडी हा ज्ञानेश्वरांनी शोधलेला खेळ आहे. जेव्हा बर. मुक्ताई त्यांच्याकडे गेली की दादा काहीतरी खेळायचंय, तेव्हा त्यांनी जो सापशिडीचा खेळ शोधला. त्याला सापाच्या तोंडाला वाईट विचार, पण त्याच्यावर तुम्ही मात केल्यानंतर शिडीच्या खाली किंवा शिडीच्या वरच्या बाजूला चांगले विचार, अशा पद्धतीने त्यांनी तो केला होता. असा काही खेळ मुलं खेळू शकतील. किंवा रश्मी बर. मावशीने मगाशी जो सांगितला की पझल्स आहेत, हा. तर ऍप्स डेव्हलप करून तसं काही करता येईल. हा हा. उपयोग होईल, छान होईल. पण अ, ह्याचा अति सर्वत्र वर्जयत म्हणतो ना, बरोबर. तसा ह्याचा उपयोग होता कामा नये. हे हो, फार नक्कीच. महत्वाचं आहे. कारण नाहीतर मग तू जो म्हणतेस की संपर्क, एकमेकांची साधनं, कम्युनिकेशन, दॅट विल अफेक्ट, त्याच्यावर फार बर. परिणाम होईल. त्यामुळे ह्याचा उपयोग कुठे करायचा हे आपल्याला खरंच आपल्या विवेकाने आणि अनुभवाने हा, ठरवायला पाहिजे. तर मग म्हणूनच बरोबर. त्याचा सुंदर उपयोग होईल. म्हणूनच म्हटलं, करण्याच्या निश्चितच. अनेक गोष्टी आहेत, फक्त सदसद विवेक बुद्धी वापरून त्या कराव्या लागतील. की आपल्याला जे साधायचंय की संवाद आणि शिकवणं हे एकत्र कसं येता येईल. बरोबर. नक्कीच. कारण आताच मी एक कुठेतरी वाचलं, स्वीडिश लोक एज्युकेशन सिस्टीम मध्ये हो. शैक्षणिक हा. पद्धती त्यांनी आता व्हर्च्युअल क्लासरूम्स या काढून टाकायचं म्हटलंय. कारण हा. व्हर्च्युअल क्लासरूम्स वर ते पूर्ण डिपेंडेंट होते आणि मुलांचा सगळा जो प्रगतीचा आलेख आहे तो खाली आलाय या 10 वर्षात. त्यामुळे हे वापरताना फार जपून हो, वापरायला पाहिजे. नक्कीच. कारण अजून एकच म्हणजे, कारण भाषा म्हणजे जेव्हा तुम्ही शिकता, लिहिता, वाचता, तेव्हा तुमच्या मेंदूची वाढही होत असते. मॉर्टर स्किल्स तुमचे डेव्हलप होत असतात. आत्ताच्या बरोबर. मुलांना तुम्ही व्हर्च्युअल आपण शिकवायला गेलो, अगदी मराठी सुद्धा, तर त्यांच्या दृष्टीने ती लिपी न राहता ती चित्र होणार आहेत, कीबोर्डवरची बटणं असणार बरोबर. आहेत. बरोबर. आणि खरंय. ते जर झालं तर हम्म. संवाद नाही होणार. हम्म. बरोबर आहे. बरोबर. सगळ्याचा मेळ घालूनच पुढे गेलं पाहिजे, हेच खरं. हे नक्कीच. खरं आहे. रश्मिताई, हा उपक्रम तुम्ही राबवताय, पण हे करताना तुम्हाला खूप आव्हानांना सामोरं जावं लागलं असेल. कारण ही हो. परदेशात तुम्ही शाळा करताय म्हणून, तर हम्म. त्याबद्दल थोडस सांगाल का? तर परदेशात शाळा, एकतर म्हणजे मुलांना मराठी शिकवायचं तर ती परिसर भाषा नाहीये. त्यामुळे सतत त्याच्यावरतीच फार काम करायला लागतं. कारण मग मालकांची तयारी आणि आपण स्वतः सुद्धा किती आपण इंग्रजी शब्द वापरतो ह्याचाही विचार करायला लागतो. आणि मग हो, कारण आता सुद्धा बऱ्याच वेळा आपण इंग्रजी शब्द हम्म. वापरले, मग हो. त्या दृष्टीने विचार करायला लागतो. आणि व्यवहारातच नसल्यामुळे फार कठीण जातं ते करणं. मुलांना उद्युक्त करणं, पालकांना उद्युक्त करणं हे फार कठीण जातं. हे एक मोठं आव्हान होतं. त्याच्यानंतर मग काय होतं की आता ही मुलं, आता एकतर आधुनिक जग आहे आणि शिवाय परदेशात राहतात. तर ह्या परदेशात राहिल्यानंतर त्यांचं जग अनुभवाचं वेगळं असतं. मग त्याला अनुसरून बालसाहित्य हे फारसं मिळत नाही. त्यामुळे त्या नाही. बालसाहित्याची अडचण ही फार भासते, की एकतर ते ओके. रिलेटेड त्यांच्या आजच्या संबंध जीवनशैलीशी निगडीत असलं तर त्यांना त्याच्यामध्ये मजा वाटणार किंवा त्याच्यामध्ये मग गंमत वाटेल, त्याच्यामध्ये करावंसं वाटेल. ते साहित्य उपलब्ध नाहीये. हे एक. नंतर आमची आणखीन एक म्हणजे जागा. जागा हा आता काउन्सिलेट संपल्यानंतर आता जागा हा फार मोठा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे ती जागेची अडचण ही आहे. त्यामुळे आजचा कधीतरी असं वाटतं की आता अभिजित भाषेचा दर्जा मिळालाय, तर ह्या जागेसाठी आपल्याला काहीतरी भारत सरकारकडनं मिळालं की कुठेही रेंटल घेतली तर त्याचं भाडं बाबा, किंवा कारण काय आहे की आम्ही हे जे करतो याच्यामध्ये मुलांच्याकडनं काहीच नाही. बर. त्यामुळे ओके. मग त्यामुळे मग हा खर्च जो आहे तो कसा करायचा.
मुलांना जेव्हा हो आम्ही पाटी पुस्तकं वह्या वगैरे देतो किंवा कुठे सहलीला घेऊन जातो त्यावेळेला त्या त्या ह्याच्यापुरते पालकांकडनं हं. पैसे घेतले जातात त्याच्यासाठी. बर असे पैसे फी म्हणून घेतले जाते. हं. त्यामुळे मग हा जागेचा प्रश्न एक फार मोठा आहे. तो एक हं. जर सुटला तर ते फार छान होतं. तो एक मोठा वाद. अजून आता तर सारखे डोक्यात तेच विचार चालतात. आणि प्रायोजक नाही आहेत तसे, आम्ही घेतलेलेच नाहीत. म्हणजे त्याला काही कारण पण असतात ना, कारण प्रायोजक एकदा हो आल्यानंतर मग ते म्हणतील तसंच किंवा त्यांनी सांगाल तसंच व्हायला पाहिजे. तर असा हं. अजून प्रायोजक जो मला मिळालेला नाही की जो मनापासनं मराठी भाषेसाठी काहीतरी करेल. असा हो, हो. प्रायोजक मिळाला तर नक्की आम्ही घेणार. वा म्हणजे एंजल इन्व्हेस्टर जसा असतो हो तसं तसा, की मी सत्कार्यासाठी देतोय त्याच्यातनं मला हा प्रायोगिक किंवा व्यावसायिक काही लाभ व्यावसायिक नकोयत. इन्व्हेस्टर नको आहे आम्हाला. हा. करेक्ट इन्व्हेस्टर हा म्हटलं की त्याला लाभ आणि हे सगळं आलं. तर जसं हं. की काहीच नाही, म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही, तर बाबा तुम्ही एक हं. चांगलं कार्य एक करताय सामाजिक कार्य. आणि हम्म, सामाजिक आणि बरोबर. त्याच्याकडनं खारीचा वाटा. जसं Correct. आत्ता आमचा आमच्या कसा खारीचा उपक्रमासाठी आमचा हे जर चाललाय तो खारीचा वाटाच आहे. खारीचा वाटा आहे तसं बरोबर. आत्ताच्या उपक्रमासाठी आम्हाला शाळा इथल्या एकानी शाळेचा वर्ग मिळवून दिला, की आम्ही 3 महिने आमचा बर आता सलग त्या शाळेत वर्ग घेऊ शकलो. घेऊ शकतो. ओके बर बर असं जर पुढे काही घडलं, कारण अनेक गोष्टी आहेत, मुलांचं जाणं येणं सोयीचं असलं पाहिजे, त्यामुळे हो जागा लांब मिळाली तर ती मुलं येणार जाणार कशी, अनेक गोष्टी हो आहेत. बरोबर. रश्मिताई, हा उपक्रम राबवण्यासाठी अर्थातच तुमच्या सहकार्यांचा यात महत्वाचा सहभाग असणार, तर प्रश्नच नाही. त्यांच्याबद्दल सांगा ना. हो ना. आहे. फार महत्वाचा भाग आहे हा. कारण काय आहे की माझ्या बरोबर आता निकिता पाटील, जी हं. पहिल्यापासूनच आमच्या बरोबर होती, ती अश्विनी जोशी बर म्हणून आहे. नंतर हा अं, अरुंधती किरोलीकर म्हणून एक आहे, मालती पाटील बर आहे आणि ओके अ, विद्या अधिकारी. हे असे याच आणि अच्छा क्रमाने जॉईन झालेले आहेत सगळे. आणि आता आणि आणखी कीर्ती बर नवीन आलेली आहे ती म्हणजे हा कीर्ती स्वामी. आणि हा आता लेटेस्ट जे हा आहे ती आहे ती प्रचिती. प्रचिती ती तर सगळ्यात आता शेवटी ह्या आली. तर ह्या सगळ्या जणी ह्या आपापले हं. व्यवसाय सांभाळतात. असं नाहीये की कोणी काही हो करत नाही. हो. प्रत्येकाचं हम्म, बर काहीतरी एक आहे. आणि ते सगळं म्हणजे मालती जरी गृहिणी असली तरी तिचेही बरेचसे व्याप आहेत. त्यामुळे हो ते सगळं सांभाळून बरोबर शनिवारी 2 तास या मुलांसाठी काढायचे. हे एक महत्वाचं. त्याच्यासाठी हो जाणं येणं किंवा ऑनलाईन राहणं हे एक वेळ काढणं. हं. दुसरी गोष्ट हं. म्हणजे हे करताना त्याच्या आधी की ह्या शनिवारी आपल्याला काय घ्यायचंय, कुठली गोष्ट हं. घ्यायची, कुठलं गाणं घ्यायचंय, त्याच्यात काय प्रश्न विचारायचे, याच्यासाठी आमची एक मीटिंग दर साधारणपणे बुधवारी असायची. आता हं. ती गुरुवारी वगैरे असते. तर तिथे ते ठरवायचं की कोणी काय, म्हणजे एक साधारण सांगितलेलंच होतं की मालती पाटील म्हणजे ती गोष्टी किंवा युट्यूबवरच्या गोष्टी बघणार, बर अश्विनी ती गाण्याचं बघणार, असं सगळं, आणि हं. विद्या अधिकारी हे सगळे कोडी हे वगैरे हे सगळं बघणार. हं. असं एक ठरलेलं होतं. मग ते करायच्या त्या, आणि ह्याच्यासाठी त्यांनी कुठलंही रेम्युनरेशन घेतलं नाही, मानधन हो घेतलेलं नाही. बर ह्यांच्यामुळे खरं म्हणजे हे खरं तर परदेशात आहे मराठी भाषा शिकवणं हे शिवधनुष्यच आहे, ते उचलायला मदत झाली या सगळ्या सहकार्यांमुळे. त्यांच्याशिवाय बरोबर शाळा नाही. नाही. नाही निश्चितच. भारतीय दूतावासाकडनं तुम्हाला सहकार्य मिळालं ना, त्याबद्दल हो. सांगाल का? हं. आम्ही त्यांना भेटायला गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा सांगितलं तेव्हा व्यवस्थित त्यांनी आमच्या शाळेविषयी चौकशी केली. त्याच्यानंतर हं. त्यांनी आमच्याकडनं व्हिडिओ क्लिप्स आणि आम्ही जे काय करतोय ते सगळं मागवलं. ते सगळं बर त्यांची पण प्रक्रिया असते ना. ते सगळं मागवल्यानंतर त्यांनी आम्हाला ताबडतोब त्याची परवानगी दिली. म्हणजे त्याच्यामध्ये मग त्यांनी काहीही अडखाटी केली नाही. बर हा म्हणजे अगदी पालकांना आतमध्ये येऊन मुलांना सोडायला हरकत नाही वगैरे इथपर्यंत हं. सहकार्य आम्हाला मिळालं. त्यामुळे खूपच हं. छान सहकार्य मिळालं. अरे वा छान. आणि शाळेचा विस्तार किंवा सुधारणा करण्यासाठी भविष्यात तुमच्या काय योजना आहेत? पहिली गोष्ट म्हणजे काहीही करून एखादी जागा आपल्याला भाड्याने किंवा मग स्वतःची कशी करता येईल, किंवा कुठेतरी बर बरोबर 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट किंवा असं काहीतरी करता येईल, हे हं. एक डोक्यामध्ये आहे.
त्यामुळे ती एक बर. डोक्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेच्या पेक्षा भाषेचा विस्तार कसा होईल हा डोक्यामध्ये जरा विचार आहे. कारण बर. भाषा झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये हो. असं वाटलं की इथे ज्या भारतीय बोर्डाच्या शाळा आहेत, ICSE किंवा CBSE वगैरे म्हणतो आपण त्या, तर हो. त्यांच्यामध्ये ऐच्छिक विषय कंपल्सरी ठेवायचा. अच्छा. बर. आलं का लक्षात? ऐच्छिक विषय तुम्ही कंपल्सरी हा ठेवला पाहिजे, कारण आता ऐच्छिक विषयामध्ये तमिळ आहे अच्छा. हा. बरोबर. किंवा दुसऱ्या भाषा आहेत, तर त्याच्यामध्ये हो. पण मराठी नाहीये. हम्म. हिंदी आहे ऐच्छिक मध्ये, पण मराठी बर. नाही. तर मग ती मराठी भाषा तिथे असली पाहिजे. आणि हो. मग शिवाय त्याच्या पुढची स्टेप म्हणजे मराठी कंपल्सरी. पण त्याला हा. जरा वेळ आहे. त्याला वेळ लागेल. त्याला वेळ पण लागेल. यांनी सुरुवात त्याच्यासाठी तरी त्यांनी होईल. एक तरी करायला हरकत नाही की हा. तुम्ही मराठी भाषा ऐच्छिक घ्या, पण तुम्ही बाहेरनं शिका आणि परीक्षेला शाळेतर्फे बसा. एवढं झालं ना तरी सुद्धा ते पुरेसं आहे. हो, त्यामुळे हा सुद्धा चांगला पर्याय आहे खरं. कारण मग काय की एका त्या समजा मराठी घेणारी 5च मुलं असतील तर शाळेला एक शिक्षक ठेवणं परवडणार नाही. हो. त्यामुळे मग असं जरी त्यांनी सांगितलं ना की तुम्ही तुमची जबाबदारी घ्यायची, शिकायचं, फक्त शाळेतर्फे तुम्ही परीक्षा द्या, असं करू शकते शाळा. ही माहिती मी काढली आहे. ते एक ओके. महत्वाचं आहे विस्तारासाठी. जसं मी म्हटलं तसं काही जे साहित्य आहे, जे आधुनिक साहित्य आहे, त्याच्या प्रती किंवा त्याची निदान माहिती तरी ही शाळेला मिळाली पाहिजे. तर ते जे आहे ना ते ती माहिती त्यांनी सहयोगी तर्फे द्यावी किंवा ती माहिती त्यांनी इथे महाराष्ट्र मंडळ आहेत त्यांच्यातर्फे दिली तरी चालणार आहे. तर त्यामुळे मग थोडस सोपं जाईल शाळा चालवणं. बरोबर. असं आहे डोक्यामध्ये. बघूया आता काय होतं. त्यातली जी तुला सांगते शाळा आहे माझी, ती पूर्ण वेळ मराठी शाळा. जी हो. बर. तरी होईल आता असं वाटतंय. ती पूर्ण वेळ मराठी शाळा दुबईमध्ये असली पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळे विषय हे मराठीतून शिकवले जातील. हो. बर. बर. ज्ञानभाषा म्हणजे मराठी ही असं म्हणतायत. स्वप्नातली शाळा आहे. बरोबर. वा, पण ते छान. होईल पुढे कधीतरी. होईल. हो, नक्कीच. रश्मिताई, तुम्ही असा उल्लेख केला की परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबातील मुलांसाठी असं काही वेगळं साहित्य निर्मिती झालेली दिसत नाही, कारण त्यांचं अनुभवाचं जग आणि त्यांचं जगच वेगळं आहे म्हणजे सगळं. तर याबद्दल तुम्ही दोघींनी काही सांगितलं तर मला आवडेल. म्हणजे मी आता असं सांगते की मला तर मराठी भाषेमध्ये ते पाहिजेच आहे. पण प्रचिती, तू पण ह्या दृष्टीने काही प्रयत्न केलास आणि तुला काय वाटतं ते सांग. खरं आहे, म्हणजे रश्मी मावशींनी मांडलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे की इथली जी मुलं आहेत जी इथेच शिक्षण पद्धती म्हणजे लहानाची मोठी होतात, त्यांचं अनेक शब्द जे आपण तिथे मराठीमध्ये परिसर भाषा असल्यामुळे आपल्या कानावर जे सहज पडतात, बाजार, पेठ, चौकी, चौक, हे शब्द सुद्धा इतक्या सहज इथे कानावर नाही पडत. त्या मुलांचा अनुभव विश्व वेगळं आहे. त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे मित्रमैत्रिणी हे वेगवेगळ्या देशातले आहेत. आपल्याकडे पुण्यात असताना वेगवेगळ्या शहरातले सुद्धा असायचा संबंध येत नाही. शक्यतो तुमच्या पेठेतलेच तुमचे मित्रमैत्रिणी असतात. फार कमी वेळा असं होतं की मुलं खूप लांबनं आली आहेत. त्यामुळे जे काही लेखन होईल ते या दृष्टीने व्हायला पाहिजे की या मुलांना ते एक्सपोजर मिळेल. मग मराठी भाषिक मुलांसाठी तशा दृष्टीने विचार करून काहीतरी साहित्य, तसे शब्द वापरून लिहिलं गेलं पाहिजे. आणि मग हा विचार करायला हरकत नाही की मला माहित नाही वेगळी कॅटेगरी व्हावी नाही व्हावी, पण चिल्ड्रन्स लिटरेचर फॉर NRI किड्स. बरोबर. आणि मराठीसाठी मी प्रामुख्याने म्हणेल, कारण त्याच्याबद्दलच मी कमेंट करू शकते. बाकीच्या भाषातनं होतं की नाही होतं हे माहित नाही, पण नसेल होत तर त्यांनाही हा विचार करायला आपण एक खाद्य पुरवू शकतो. नक्कीच असं व्हायला हवं हे मात्र खरं. हो.
वा, खूप छान गप्पा झाल्या आपला. आणि खूप छान तुमचा उपक्रम आहे आणि तुम्ही माहितीही सांगितली दोघींनी त्याबद्दल. हं. तर शो मध्ये माझ्या आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या या महत्वाच्या कार्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि छान वाटलं धन्यवाद. तुझ्याशी बोलून. मला पण.